बाळ भावंडर आगे का मित्रांनो, वादळ बघा किती सुटलंय. पोचलोय आता कळंबोली पनवेलला आणि भयंकर असं धुळीचं वादळ दिसतंय आपल्याला समोर. तुफान तुफान बाय बाय. जेव्हा पहिला पाऊस पडून जातो आणि आपल्याला जो मातीचा सुगंध येतो, वा तो सुवास, आणि तसा सुगंध पसरलाय पूर्ण हायवेवर. एक मस्त काम केलंय म्हणजे नागोठणेचा तो एक ब्रिज चालू केला त्यांनी, त्याच्यामुळे आपल्याला खालून न जाता त्या खड्ड्यातून न जाता डायरेक्ट ब्रिज वरून यावं लागतं. त्यामुळे बराच पैसा बहुत अच्छा लगा. एक नंबर. कैसा लग रहा है कोकण? आपका गांव घूमने बहुत अच्छा लग रहा है. पहली बार में इतना दूर आया घूमने के लिए. रेल्वे मधून इथे बाजूला आपलं रेल्वे स्टेशन आहे, ती पाहताय तुम्ही कोकण रेल्वे. वा, इथे एक संघ मॅच घेऊन आलाय. लोणेरेला पोहोचलोय. मी जाणार होतो आंबेतवरून जरा घाटात. काका इथे बघा सावित्री नदी. अरे फिशिंग कर रे. सावित्री नदी. जस्ट ऑफिसवरून सुटलोय. 2:45 वाजलेत. 2:45 वाजत आले. 1 वाजता निघायचा प्लॅन होता. मला सुटता उशीर झाला. अजू येतोय, मी आहे, माझ्या मागे अभय आहे आणि अजूच्या मागे मेहुल. असे 4 जण जातोय आपण मंडणगडला. ब्लॉगची सुरुवात इथूनच होते. एका फंक्शनसाठी जातोय, कार्यक्रमासाठी जातोय. मे महिना सुरू आहे. तर आता आहे मी जिओ वर्ल्ड गार्डन BKC बँड्राकुटला कॉम्प्लेक्स. हाफ डे घेऊन निघालोय. आता राईडला सुरुवात होईल. अजू आला की निघू आपण. बाकीच्या गोष्टी आपण नेहमीप्रमाणे बाईकवर करू. हॅलो माईक चेक. हॅलो 1 2 3. ओके फायनली मित्रांनो अजू आलाय. तर माझ्या मागे बसला अभय. अरे तू आहे का? पहचान नाही. तर माझ्यासोबत आता अभय डबल सीट आणि अजू मेहुल सरांना घेऊन येईल. एकची राईड होती. वाजलेत आता 3. आज तारीख आहे 9. पूर्ण सेटअप वगैरे आपलं रेडी झालंय. जातोय आपण हळदीला, लग्नाला. मे महिना चालू आहे आणि लोकांची लग्न लागतात. आपलं लग्न लागायचं बाकी आहे. Ella la baby, eso lo sabe. Me tiene loco, pero por ti. Como 3 días solo es perreo. Y si no para, le sigo ahí. Me tiene todo enviciado. El booty está asegurado. Ya no me voy de tu lado. Brindemos por lo que va a venir. Daniela, que el corazón detona. भाई तूफान आ गया, तूफान. मेरे को तो ऐसे ही लग रहा है. वादळ आलं, वादळ. लेफ्ट टाकायची अजू, लेफ्ट. बाळ भावंडर आगे का मित्रांनो, वादळ बघा किती सुटलंय. पोचलोय आता कळंबोली पनवेलला आणि भयंकर असं धुळीचं वादळ दिसतंय आपल्याला समोर. धुकं बघितलंय, पाऊस बघितलाय, पण धुळीचं चक्र वादळ पहिल्यांदा बघितलंय. सगळीकडे धुरकट झालंय. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आपलं स्वागत आहे. तर थोडं पाणी घेऊया. एवढं मला माहित होतं की गावी पाऊस पडतोय आणि त्याची लक्षणं आता इथे दिसायला लागलेत. हा कोणता अवकाळी असं वादळ सुटलंय काय माहित. हे बघा, वादळ वार सुटलं ग, वारांना तुफान उठलं ग, बिर वारात पावसाच्या वारात. बरोबर आहे ना लिरिक? कळंबोली सर्कलला आहे. जोशी वडापाव आहे ना? हा, कुठे? जोशी वडापाव. जोशी पनवेलला. मास्क घ्यायचा होता. मास्क घ्यायचंय पनवेलला. बाजू साईड टाक. पेट्रोल पण टाकायचं ना. टाकू इथे पळसपे फाटायला टाक. आम्ही थांबतो तिकडे, पाणी घेतो. कळलं ना कुठे? बाहेर. हा. A few inches later. मित्रांनो पनवेल मध्ये तर पूर्ण धुळीचं वादळ आलंय. तुफान. बाय बिचारा काकांची हेल्मेट लावलेली पडली. नशीब. हे बघा इथे पण बॅरिकेड पडलं. अचानक एवढं वादळ कसं आलं काय माहिती. आणि शनिवार म्हटलं की सगळेजण चाललेत विकेंडला फिरायला. ये बाबा थांब, अजूला पेट्रोल टाकायचं. आपण पळसे फाट्यात पेट्रोल टाकूया. मी एवढं सुरामध्ये का ब्लॉगिंग करतोय. मजा आली गाडी चालवायला. अजून 3 तासाची जर्नी बाकी आहे. 142 किलोमीटर जायचंय. मंडणगड वाकवली कुठे तर आपण कुडुकला गेलो असेल. तुम्ही इंस्टाग्रामवर युट्यूबच्या व्हिडिओवर बघितलं असेल. ऋषीचं गाव, त्याच्या मागे जो डोंगर दिसतो ना, तो डोंगर सोडलं की वाकवली गाव आहे. तिथे आपण जात आहोत आमच्या कलिगच्या लग्नाला, हळदीला. आज आहे हळद, उद्या आहे लग्न. मंडणगड येथील सोवेलीमध्ये वाकवली या गावात. शेनाळे फाट्यापासून आतमध्ये पुढे दाखवेल तुम्हाला. तोपर्यंत अंधार होईल आम्हाला. पोचता हे बघा धुळीचं वादळ नाही म्हणू शकणार, पण सोसाट्याचा वारा सुटलाय. मी तर चष्मा येल्लो घातलाय त्यामुळे मला सगळं येल्लो दिसतंय. थोडं स्किन कलर मध्ये दिसतंय, सगळं क्रीम कलर मध्ये. अरे
तेरे को लगा कि हेलमेट उड़ जाएगा, मेरे को लगा अभी गाड़ी उड़ जाएगी। ऐसा हुआ गाडी ना, ऐसा हुआ थोडा। कहाँ पे तो बारिश गिर रहा है भाई। पळसपे फाट्याला पोहोचू, पण मला असं शंका येते ते कुठेतरी पाऊस पडतो, कारण मला ना ओल्या मातीचा सुगंध आलाय, जो पहिल्या पावसात मातीचा सुगंध येतो ना तसं। लिटरली मगाशी एवढा वारा होता ना त्या ब्रिजवर, माझी गाडी अशी झाली, तोंडात माती गेली, दात चावते तर मातीचे कण लागतायत तोंडामध्ये। तर मित्रांनो, पळसपे फाटा क्रॉस करून आता लागतो आपण मुंबई गोवा हायवेला, आपल्या फेवरेट रूटला। अजू पुढे गेलाय, जरा अजू पेट्रोल टाकत होता त्याच्या एंटॉर्क मध्ये, त्यामुळे आम्ही एक वडापाव ब्रेक घेतला, मी आणि भाई। बाकी कोणाला असं भूक नव्हती लागली तर पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि निघालोय आता पुढच्या प्रवासाला। ऑफिस मधील बरेच मंडळी येत आहेत आणि ते पुढे गेलेत, आमच्या पुढे एक इको गेले, त्याच्यामध्ये जवळजवळ 7-8 जण आहेत इको मध्ये, आणि ते आता जवळ कर्नाळ्याच्या इथे पोहोचलेले, आणि आपण पळसपे म्हणजे आपण 1 तास लेट निघून पण आहोत, त्यांच्या मागेच आहोत, आणि ते आता मला वाटतं नाश्ता करायला थांबलेले। वारा सुटलाय मस्तपैकी, तर गाडी हलते। आपली पल्सर 135 कशी थोडी हलकी गाडी आहे ना, त्यामुळे गाडी हलते। तर पहिला आपण इंट्रो देऊया, इंट्रो नाही दिलाय मी, ब्लॉग मध्ये द्यायला विसरतो। तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, ज्याला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते, आणि या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत करायला आवडतं, ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्नील। चला, संध्याकाळचे वाजले 4:15, अजून बरीच आहे जर्नी बाकी आपली। पोचता 7-7:30 हमखास होतीलच। आज हळदीचा प्रोग्राम आहे, आज फुल धमाल करणार आहे, आणि करायचीच आहे धमाल। जसं पळसपे फाट्याला पुढे येतो ना, आजूबाजूला आपल्याला इथे मोठमोठे ट्रक दिसतात, त्यामुळे सांभाळून गाडी चालायची। असं नाही की मस्त रोड भेटला म्हणून आपण सुसाट गेलो, असं नाही करायचं। आणि इथे एक स्पीड ब्रेकर होता, तो काढला असावा आता। दादा आपल्या गाडीला बघतात, आपल्या सेटअपला बघतात। समोर आहे करण्याचा एक मोठाचा डोंगर, तो डोंगर पूर्णपणे धुळीच्या या वादळामध्ये नाहीसा होऊन झालाय, एकदम धुरकट पुसट दिसतोय मला। आणि इथे स्पीड ब्रेकर आहे की नाही, इथे एक मोठा स्पीड ब्रेकर होता, नाहीये, हे रमलर्स टाकलेत। हे पाऊस हे पाऊस आला ना, बारिश आ रहा है ना मित्रांनो, कर्नाळ्यामध्ये आहे, आणि थोडा पाऊस लागतोय मला। कुठेतरी पाऊस पडवता मी म्हंटल, आणि भाई पावसाची तर काही तयारीच नाही केली मी। हा एक रेन कव्हर आहे माझ्या बॅगेसाठी, पण पावसाचे थेंब पडायला लागले त्या उन्हामध्ये। म्हणतात की पाऊस आणि ऊन असेल तर कोल्ह्याचं लग्न होत असतं कुठेतरी। माझ्या मागे काळोख दिसतोय, तिथे समोर तर मला काळोख नाही दिसत आहे। आणि कर्नाळ्याच्या घाटामध्ये रमलर्स का टाकलेत काय माहिती। एकतर उतार आहे, आणि उतारामध्ये रमलर्सचं काय काम आहे, पूर्ण गाडीची वाट लागते। सगळ्यांना माहिती आहे उतार आहे, तर प्रत्येक जण व्यवस्थित तर गाडी चालवेलच, पण तरी सुद्धा। आणि इथे एक ब्लाइंड स्पॉट आहे, तिकडे ते एवढे मोठमोठे स्पीड ब्रेकर आहेत ना, ते बघा। हा एक जाऊ दे मला जाऊ काय। हा स्पीड ब्रेकर मुळे ना गाडी एक तर स्पीड मध्ये असते, आणि अचानक पुढे आला ना की अशी होते गाडी एकदम। हेलकावे घेते, हेलकावे म्हणजे सरकते थोडी, त्यामुळे डिसबॅलन्स होऊन अपघात होण्याची शक्यता असते। हे बघा, हा एक ब्लाइंड स्पॉट आहे इकडचा, हा तर हा आहे, वरून तो पण आहे। कर्नाळ खिंड क्रॉस केली, हा बघा शार्प टर्न आहे। काही लोकांना कळत नाही, त्यामुळे ते सरळ जातात आणि डिवायडरवर आपटण्याची शक्यता असते। पावसाचे थेंब आता माझ्या गोप्रोवर पडायला लागलेत, माझ्या कॅमेरावर पण, माझ्या हेल्मेटवर पण। पाऊस आलेला आहे अवकाळी पाऊस। मित्रांनो, मे महिन्यामध्ये मी हे काय बघतोय, अक्षरशः जूनची फिलिंग आली, जेव्हा पहिला पाऊस पडून जातो आणि आपल्याला जो मातीचा सुगंध येतो, वा तो सुवास, आणि तसा सुगंध पसरलाय पूर्ण हायवेवर। पाऊस पडून गेलाय, आणि आता आपलं टी शर्ट पण खराब होणार आहे बाबा। मुसळधार पाऊस पडला मस्तपैकी, कारण रस्ता तुम्हाला ओला दिसत असेल पूर्ण। कुठेतरी गरमी होत होती, आणि आता हा ओलावा, आणि मस्तपैकी पाणी आता शिंपडलं जाते माझ्या पायांवर। हळूहळू चालवावी लागेल आता थोडी गाडी, कारण रस्ते आता धुवून निघतील, ब्रेक नाही मारू शकत, आणि विंडशील्ड पूर्ण पाण्याने ढाकलं जाते, आणि पाऊस आहे अजून पण। मी काय करू समजत नाही मला, हळूहळू घ्यावी लागेल। जिथे वाहनांचा वेग जास्त होता तो आता पावसामुळे थोडा कमी झाला आहे। रस्ते धुवून निघाले, टोल गेट 1 किलोमीटर, टी शर्टची पूर्ण वाट लागणार आहे 100% आता। हे शिंतोडे उडून त्यात अभयने तर वाईट घातल्या, अजू पण मागून येतं आता हळूहळू, त्याची पण स्पीड कमी झाली। त्याचे टायर छोटे असल्याने कसं ग्रिप मिळत नाही जास्त आहे ग।
आता हा समुद्र वा मित्रांनो पोहोचलोय वडखाला आणि वा काय सुंदर असं दृश्य दिसतं आपल्याला. सूर्य किरणाई ढगांच्या मधून पास होत आहेत आणि असं कवडचं पडलंय. खूप सुंदर दृश्य. तिकडे बघताय काळे ढग, इथे पूर्ण मोकळं. आणि आता कर्नाळ जसा सोडला ना तसा पाऊस लागलेला आम्हाला, पण आता थोडं वातावरण मोकळं झालं त्यामुळे गाडी पुन्हा आपण पळवतोय. आपल्या सोबतचे लोक आहेत ते आपल्या थोडं 10 किलोमीटर पुढे असते. मी आता इकडे आहे तर ती लोक वाखांच्या अगोदर असणार. काहीतरी पडलं, मला वाटतं गाडीचा कपडा पडला त्यांचा. हा वा एक नंबर. अलिबाग 25, महाड 94, रत्नागिरी 262 आणि गोवा 504. खूप सुंदर दृश्य झालंय. मी नेहमी सांगतो की गोप्रो जस्टिस देईल की नाही, पण माझे डोळे ते मला जस्टिस देत आहेत ना. एक नंबर. आणि JSW फॅक्टरी वडखळ येथील पोहोचलो. वडखळला लेफ्टला गेलो तर जातो अलिबाग. I'm just getting started, but raising the bar. No sign of slowing down. I could race with Lamar, punch with Javante, base in Qatar without ever leaving the state. That's how fly I am to Jafar. The red carpet. पाऊस पडून गेलाय, वातावरणात बदल झालाय. जिथे कुठेतरी आम्हाला उन्हाच्या झळा लागत होत्या आणि त्याच ठिकाणी आता आम्हाला गार वारा लागतोय. वरून मातीचा पहिल्या पावसातला सुगंध. तुम्ही रोडवर रस्त्यावर पण पाहू शकता की ओलावा आहे. थांब 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 भावा, थांब 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 थांब. थँक्यू. जे मित्र पुढे गेलेत ना त्यांना फोन केलेला तर तो म्हणाला की वडखळला पाऊस पडून गेलाय. पडत होता तेव्हा आणि आता पडून गेला. आम्ही पोहोचलो तर ते आता पोहोचले सुकेलीला आणि आम्ही आहोत मागेच. म्हणजे आता वाकण येईल थोड्याच वेळात 5-6 किलोमीटरवर. आणि ते इको मधून जात आहेत 7-8 जण. थांब भावा साईन दे. आता धमाल येते गाडी चालवायला. ही आहे खरी मजा. आता थोड्याच वेळात काळोख पण होईल. दिवस जरा मोठा आहे त्यामुळे लेट होईल काळोख. अशीच आपली कॉमेंट्री चालू राहते. आणि पोचले काय वाकण आपण नाही. अजू दिसला नाही की आम्ही स्लो होतो आणि अजू आला की थोडं पुढे जातो, कारण आपल्यासोबत कोणतरी आहे आणि त्याला सोबत घेऊन जायचंय. उजवीकडे पाहता येतं मस्त भात शेती दिसते आपल्याला. सॉरी भात नाही आहे, शेती दिसते. त्याच्या पलीकडे आहेत डोंगर आणि डोंगराच्या बाजूने बघा तलाव बघा. इंदापूर 42, पणजी 400, मँगलोर कन्याकुमारी 1592. काय आलं हो. सूर्य मावळताना दिसतोय. आता परत पाऊस भेटतोय की काय आम्हाला. अरे यार पावसाच्या नानाची टांग. बाजूने आपला कोकण रेल्वेचा रूळ आहे. प्रत्येक कोकण रेल्वे गेली पाहिजे. खूप सुंदर दृश्य असेल. वन वे काम आहे चालू. चला आता खड्डे वगैरे असणार इथे. सुकेली खिंडीमध्ये आहोत. एक मस्त काम केलंय म्हणजे नागोठणेचा तो एक ब्रिज चालू केला त्यांनी. त्याच्यामुळे आपल्याला खालून न जाता त्या खड्ड्यातून न जाता डायरेक्ट ब्रिज वरून यावं लागतं. त्यामुळे बराच वाचला आपला. नाही म्हटलं तरी 10 मिनिटं तरी वाचली. आता तिथून जाता 10-5 मिनिटं जातातच त्या खड्ड्यातून. बरं ट्रॅफिक लागते, मोठमोठे ट्रक येतात. आहोत आता सुकेली खिंडीमध्ये. थोड्याच वेळात कोलाडला पोहोचू. पुढून फोन आलेला आपल्याला, म्हणाला की माणगावला आहे तसं पाहू. ओके तर मित्रांनो आपण कोलाडच्या अगोदर जस्ट थांबलोय. म्हटलं कुठेतरी आपण स्ट्रेच करूया. त्या बाजूला गाड्यात त्या गाड्यांचा आवाज येईल. तो स्ट्रेचसाठी थांबलोय. म्हटलं आपण एवढं फिरायला जातो आणि फोटो तर झालेच पाहिजे. तर फोटो काढायला आणि थोडासा स्टॉप घेतलाय कोलाडच्या अगोदर. छान वाटतं. संध्याकाळच्या वाजले 6 वाजत आलेत आणि असं दमल्यासारखं तर वाटत नाही. झोप तर झाली नव्हती. मला वाटलं दमल्यासारखं वाटेल पण वाटत नव्हतं. इथे आपली गुर्रम, आपली ब्लू परी अजू आहे. अजूला पण यायचं होतं. तो मला दादा कुठे जातोय फिरायला. मी म्हटलं जातोय तर येतो का. चल अजू आला. अजूच्या मागे बसलो. मेहुल सर कसा वाटला आज प्रवास तुम्हाला. मजा आली. अजून आपला अर्धा प्रवास बाकी आहे. ते अभय है. कैसा लगा. बहुत अच्छा लगा. एक नंबर. कैसा लग रहा है कोंकण. आपका गांव घूमने बहुत अच्छा लग रहा है. अभी पहली बार में इतना दूर आया घूमने के लिए बाइक से. वो भी और अभी ये जर्नी अपना बाकी है. बहुत सारा ट्रैवल करने का है. फुल धमाल करने का. कल का भी दिन है मेरे पास घूमने के लिए. और आज का हल्दी में तो मचाएंगे पैसा. तर चला मित्रांनो पुढे जातो. तो पुढे गेले ते आता माणगावला ट्रॅफिक मध्ये भेटतील आपल्याला. Who are y'all to test me?
Big fish, it take a group of y'all to catch me. I draw quicker when it start getting sketchy. A bunch of them think they hard, just edgy. I put my heart in this, it's heavy, but my palms ain't sweaty. My feet stand steady, it's ugly, but I'm sharp like Freddy. This ain't a dream. They put on the mask in front of the mask. I know it's steam to see how I'm working. Did it my way, then that's a thing of you. Shine a little harder when they mean mug you. I'm just getting started, but raising the bar. No sign of slowing down, I could race with Lamar. Punch with Javante Bass in Qatar without ever leaving the state. That's how fly I am to Jafar. The red carpet should start at Gremlin, Mr. Slimity. Think they really true to this. 5 मिनिटाचा ब्रेक घेतलेला सहज. अरे भाई डीजे डिस्को लाईट मारतोय ऑपोजिट साईडने. तर 5 मिनिटाचा ब्रेक होता. कोलाड पास केला आणि आता इंदापूरला पोहोचू 2 मिनिटात. डोंगर रोड, डोंगर, शेती शेती शेती, डोंगर शेती, विटा, घोटवळ असं काही आहे. तर मला पुढून फोन आलेला आणि ती लोक टोळ मार्गाने जाणार आहेत. मंडणगडला वाकवली या गावामध्ये आपण जातोय. शेनाळे फाट्यावरून 5-6 किलोमीटर आतमध्ये. इंदापूरसाठी सरळ आणि रातवडसाठी राईट. अजूनही तो सुगंध दरवळतो माझ्या नाकामध्ये. तर छान वाटतंय. संध्याकाळ झाली आहे, गारवा पसरलाय. खूप इच्छा असते. तर मित्रांनो बराच वेळ झाला की मी राईटला गेलो जाऊन वगैरे. तो पण अशी एक सिरीज नव्हती बनवलेली, तरी छोटीशी मालिका असेल ज्यामध्ये आपल्याला बाईक राईड, हळद, लग्न आणि परतीचा प्रवास पाहायला मिळेल. सगळे भाग एकत्र दिसतील किंवा वेगवेगळ्या पार्टमध्ये पण दिसतील. तर धमाल येते. इंदापूरमध्ये थोडी ट्रॅफिक दिसते मला, थोडीशीच आहे, जास्त नाही. आणि आपण ओव्हरटेक करू का रे? काय करू कुठून जातो? एका राईटला जाय. चला, हॉटेल स्वामी खूप सुंदर आहे. कौलारू घर म्हटलं किंवा हॉटेल म्हटलं की छानच वाटतं. आता बॅग मी घेतली. मी माझा चष्मा पण बदललाय. येल्लोवाला होता सगळं पिवळं असं वाटत होतं मला, काळी झाले. आणि आता सफेद चष्मा घातलाय ना, तर सगळं क्लिअर दिसतंय आणि रिअल कलरचा मला अनुभव घेता येतोय, रंगाचा. मित्रांनो, ही ट्रॅफिक बघून तुम्हाला कळलं असेल की मी कुठे पोहोचलो. सांगा पाहू. आणि कोकण रेल्वे आले म्हणजे ही पब्लिक सगळी उतरले रेल्वेमधून. इथे बाजूला आपलं रेल्वे स्टेशन आहे, ती पाहताय तुम्ही, कोकण रेल्वे. वा, इथे एक संघ मॅच खेळून आलाय. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आलेले आहेत सगळीजण, पण मोस्ट ऑफ जण असं वाटतं की कामावरून आले. संध्याकाळचा टाइम आहे आणि आलेत. माणगावचा ट्रॅफिकचा प्रश्न कधी सुटणार कधी बरंच ट्रॅफिक आहे यार. बाहेरून टाकू खा. 20 minutes later. मित्रांनो, पोहोचलो आपण लोणेरेला पोहोचलोय. मी जाणार होतो आंबेतवरून, जरा घाटात. काका इथे बघा. पण आता तोपर्यंत आमचे मेहुल सर म्हणाले की ती लोक थांबले टोळ फाट्याच्या इथे. चल भाऊ, तर तिकडे फोटो काढतायत, तर आपण पण टोळने जातो आता. फटफट संध्याकाळ होत आले. हा कॉफीवाला रात्रीचा 3-4 वाजता पण चालू होतो आणि मी खूप वेळा इथे कॉफी पण पियालो. लोन ये भी हम लोग के गाँव जाते हैं. हाँ, अपन इधर से जाने वाले थे, पर अभी वो रुके हैं ना, तो उधर से जाते हैं. आते वक्त अपन ये रोड से आएंगे. वो रोड पे कैसे पता है भाई, एकदम ऐसा घुमावदार पहाड़ों से जाता है, फुल धमाल. ओके, तर मित्रांनो पोहोचलो आपण टोळ या गावामध्ये. लोणेरेने न जाता आपण टोळने जातोय. मागे बाबा स्पीड ब्रेकर. मागे गेले ते वीर रेल्वे स्टेशन आणि हा कोकण रेल्वेचा रूळ ब्रिज. हा, अब लग रहा है ना गाँव. चश्मा निकाला अभी, काला दिखेगा. अरे गए नदी बोल रहा था वो. ये भाई आणि सावित्री नदी. अरे फिशिंग कर रहे. सावित्री नदी, हाँ नहा सकते. ये लोग इधर ही किधर फोटो निकाल रहे थे. कितना 27 किलोमीटर. कितना हुआ?
तर मित्रांनो जस्ट आंबेतला थांबलेलो आम्ही, महापरच्या पुढे आलोय, आता चिंचोळी धरण आहे. तर थोड्याच वेळात पोहोचू आपण मंडणगड येथील वाकवली या गावामध्ये. सोवेली 10 किलोमीटर आहेत. 8 वाजता पोहोचू, 7 वाजताचा टाइम होता. तर आता आज असेल हळद. आजची व्हिडिओ इथेच संपवेन मी. दुसऱ्या भागात तुम्हाला हळदीची धमाल पाहायला मिळेल. छान अशी राईड झाली, पाऊस लागला, ऊन पावसाचा खेळ आम्हाला पाहायला मिळाला. ऑफिस मधूनच निघालेलो, थोडी दगदग झाली आहे. आता फ्रेश वगैरे होऊ आणि हळदीला स्टार्ट करू. तर बाकीची मंडळी कोण आहेत काय आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो ही पण व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या भागामध्ये. हळद चला. अरे हे नाही, वेगळं नाव आहे काका. प्रणाली केंद्रे पुढे गेलं ना लेफ्ट साईडला. अच्छा, हे वेगळं आहे का? हा वेगळं इकडे अच्छा अच्छा ठीक आहे. हां हां. अरे दुसरा शादी आहे भाई, लाईट नाही आहे भाई. अच्छा इथेच आहे काय?